आज मला 1 किलो ब्लॅक फॉरेस्ट केकची ऑर्डर होती. त्यासाठी इथे मी 400 ग्रॅम चॉकलेट प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि गरजेनुसार त्यात पाणी ॲड करून त्याचं व्यवस्थित असं मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि ते मी आता एका टीनमध्ये काढून घेणार आहे. मी इथे 1 किलो केकसाठी 7 इंचाचा टीन वापरलेला आहे. बॅटर व्यवस्थित असं टीनमध्ये काढून घेतल्यानंतर मी इथे 45 मिनिटे बेक होण्यासाठी ठेवणार आहे. बेक होण्यासाठी ठेवण्याआधी मी ओटीजी 10 मिनिटे प्रीहीट करून घेतलेला होता. ही ऑर्डर मला 2 तासात द्यायची होती. ऑर्डर मला 3 वाजता आली होती आणि त्यांना केक 5 वाजता पाहिजे होता. केक बेक होईपर्यंत मी बाकीची तयारी करून घेतलेली होती. ब्लॅक फॉरेस्ट केकसाठी मी किसलेलं चॉकलेट किंवा चोको चिप्स वापरत असते. या केकमध्ये मी किसलेलं चॉकलेट वापरलेलं आहे. सेम प्रोसेस सेकंड लेअरलासुद्धा करून घेतलेली आहे. 1 किलोच्या केकसाठी मी 7 इंचाचा टीन वापरते आणि 400 ग्रॅम प्रीमिक्स घेत असते. जर अर्धा किलोचा केक बनवायचा असेल तर तुम्ही 6 इंचाचा टीन आणि 200 ग्रॅम प्रीमिक्स वापरू शकता. आणि 1 किलोच्या केकसाठी मी 350 ग्रॅम क्रीम वापरलेली आहे. अर्धा किलोसाठी तुम्ही 200 ग्रॅम क्रीम वापरू शकता. इथे मी केकची फायनल फिनिशिंग करून घेतलेली आहे आणि केकच्या साईडने किसलेले चॉकलेट टाकलेलं आहे. त्यानंतर मी केकला छान अशी बॉर्डर तयार करून घेतलेली आहे. केकवरती फुले काढून त्यावर चेरी ठेवलेली आहे आणि केकवरती शौर्य असं नाव टाकायचं होतं. त्यामुळे मी रेड कलरच्या जेलने शौर्य असं नाव टाकलेलं आहे.